नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहता दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रभातात. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या भक्तिमय आनंदमय शुभेच्छा. मंडळी, आपला विषय तोच जन्म नक्षत्र गोचर. ओके, कारण आतापर्यंत तुमच्या लक्षातही आलं असेल, जन्म नक्षत्र गोचर हेच खरं कुंडलीचं वास्तव आहे. कारण जन्म नक्षत्र गोचरीमध्ये तुमच्या कुंडलीचं प्रत्यक्षातलं प्रकट वास्तवच पाहिलं जातं किंवा मार्गदर्शित केलं जातं. आता हा मुद्दा तर तुमच्या लक्षात आलाच असेल मंडळी, की कुंडलीशास्त्रामध्ये आपल्याला नेमकं पाहायचं काय असतं. तर मला चालू म्हणजे आत्ताची जी चालू नक्षत्र गोचर आहे त्या गोचरीमधली कुठली ग्रहस्थिती मला अशुभ ठरणारी आहे, त्रासदायक ठरणारी आहे, त्याचंच दडपण घेतो ना आपण. आणि नेमकं ह्याच बिंदूवरती, ह्याच मुद्द्यावरती आमच्या ज्योतिषीय क्षेत्रामधले जे काही चाणाक्ष बुद्धिवादी आहेत ते नेमका त्याच्यामध्ये आपला बरोबर जो राखून ठेवलेला हातचा असतो तो बरोबर वळता करून घेतात. आता मी असं का म्हणतोय, त्याला साथ देणारं म्हणजे कसं आहे, त्यांच्याकडनं ती साथ कशी घेतात, कोणाची घेतात, तर कुंडली शास्त्रामध्ये बघा, एक मुद्दा लक्षात घ्या. ग्रह नक्षत्र यांची जी गोचर फिरतीये त्याचा म्हणजे त्यांच्या भ्रमणामध्ये कोणी दखल देऊ शकत नाही, किंवा त्यांच्या भ्रमणामध्ये मिळणारे जे काही ऊर्जाचे परिणाम असतात आपल्या सप्तचक्रावरती होणारे, ते तर कोणी बदलू शकत नाही. मग एवढा बाजार कसा काय झाला, त्याच्या मागचं खरं मेख अशी आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये आपण तिथी, योग, करण ह्या गोष्टी कुंडलीमध्ये पाहिल्या जातात का? नाही, बरोबर ना. कुंडलीमध्ये काय पाहिलं जातं? ग्रह, नक्षत्र, राशी आणि त्या कुंडलीमधल्या कुठल्या स्थानामध्ये कोण आहे हे सगळं तिथे पाहिलं जातं. पंचांगामध्ये जी काय मांडणी आहे, पंचांग, तिथी, योग, करण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्वतः ज्योतिष कुंडली शास्त्राशी लागू पडत नाहीत. त्या पंचांगाचा खरा उपयोग हा कर्मकांडामध्ये प्रामुख्याने कन्सिडर केला जातो. ह्याच कर्मकांडातून कुंडली शास्त्रामध्ये जी घुसखोरी झाली आहे, कर्मकांडाची कार्यप्रणाली ही वेगळी आहे आणि ज्योतिषीय कुंडली शास्त्राची कार्यप्रणाली ही वेगळी आहे. ज्योतिषीय कुंडली शास्त्र हे प्रत्यक्ष प्रकट वास्तवावरती भाष्य करतं आणि कर्मकांडातली जी भाष्य करण्याची पद्धत आहे ती तुमच्या जन्म लग्नात कुंडलीला कन्सिडर करून त्याला धरून पुढे म्हणजे त्यांची वहिवाट तिथून सुरू होते. वास्तविक आपण म्हणण्यापेक्षा त्याच कर्मकांडामध्ये काम करणाऱ्या गुरुजींनी ज्योतिषशास्त्रामध्ये ते अगदी चपखलपणे घुसवून ठेवलेलं आहे, मिसळून ठेवलेलं आहे. एक छोटंसं उदाहरण घेऊया. ग्रहण योग.
आपण म्हणतो ना ग्रहण योगाची शांती करायची आहे. ग्रहण योगामध्ये कुंडलीमध्ये ग्रहण योग कसा पाहतात, तर राहू चंद्र राहू रवी किंवा केतू चंद्र केतू रवी यांची स्थिती पाहून त्या कुंडलीमध्ये ग्रहण योग आहे असं सांगितलं जातं. तिथेच मेक असते ना. ग्रहण योग म्हणजे काय, तर राहू हे जे छायाग्रह जो आहे त्या राहू सोबत चंद्र किंवा चंद्रासोबत राहू होता, जे राहू आहे किंवा चंद्र किंवा रवी सोबत राहू किंवा केतू असेल, व तो कुठल्याही स्तरामध्ये असेल, ग्रहण योग आहे. इथे एक म्हणजे अगदी आपण त्याला म्हणतो ना की सावधपणे एक गोष्ट टाळलेली आहे बघा तुम्हाला सांगण्याची. ग्रहण योग आहे, मग तो ग्रहण योग कुंडलीमध्ये बघा जी 12 स्थानं आहेत, त्या 12 स्थानाला प्रत्येक स्थानाला एक स्वतःचे विषय आहेत. जसं प्रथम स्थान हे आपलं स्वतःचं स्थान असतं, म्हणजे आपलं शरीर, बुद्धी, विचाराची प्रक्रिया, त्याला देखील ऑपरेट करणारे कोण असतात, तर लग्न म्हणजे लग्नेश राशीस्वामी, लग्न नक्षत्र, त्याचं उपनक्षत्र वगैरे. दुसरं स्थान जे आहे ते कुठलं आहे, तर धनस्थान आहे, कुटुंबस्थान आहे. तिसरं स्थान आपला पराक्रम, आपण म्हणजे पराक्रम कसा करतो. चौथं स्थान हे सर्व सुखाचं आहे, सगळी सुख, शारीरिक, आत्मिक, भावनिक, वैचारिक, बौद्धिक, प्रापंचिक, आर्थिक, सगळे सुखाचं सुख जे जिथं पाहिलं जातं ते चतुर्थ स्थान. तर समजा अशीच सगळी 12 स्थानातले वेगवेगळे विषय आहेत. मग जन्माच्या वेळेस जन्म घेताना, कारण ग्रहण योग कुठे पाहिला जातो, तर तुमच्या जन्म लग्न कुंडलीत ग्रहण योग किंवा जे काय तथाकथित योग आहेत ते कुठे पाहिले जातात, जन्म लग्न कुंडलीत, म्हणजे जन्माच्या वेळेस जी कुंडली तयार होते त्या कुंडलीत. मग त्या कुंडलीमधली जी ग्रहस्थिती असते, ती ग्रहस्थिती कायम तशीच असते का हो, नाही ना. त्या ग्रहस्थितीमधले ग्रहण योगाची जर आपण ग्रहण योग पाहायचा म्हटलं, त्याचा विचार करायचा म्हटलं, तर कसा विचार होतो, कारण कुठल्याही योगाचा विचार करताना त्या ग्रहांची गती लक्षात घ्यायची गरज असते. आता याच्यामध्ये समजा आपण रवी आणि राहू घेतला, तर एक लक्षात घ्या, रवी हा दर 3 दिवसाला त्याच्या गोचरीचं नक्षत्र बदलतो, चरण बदलतो. म्हणजे अर्थात तो एक राशी पूर्ण करण्यासाठी साधारण 27 ते 29 दिवस घेतो, म्हणजे 1 महिना धरून चालू. जन्म समजा जानेवारीमध्ये घेतलेला आहे आणि ग्रहण योग आहे. आता तो ग्रहण योग म्हणजे रवी त्यावेळेस जिथे असेल त्या ठिकाणी जर राहू किंवा केतू असेल, तर तो ग्रहण योग आयुष्यभरासाठी कायमस्वरूपी घ्यायचा का, नाही ना. कारण गंमत अशी आहे, तुमचा जन्म झाल्यानंतर त्या कुंडलीतला ग्रहण योगामधला एक ग्रह जो आहे रवी किंवा चंद्र घेऊ शकतो, पण आता आपण रवीचा विचार करतोय. रवी हा आपल्या म्हणजे जन्म घेऊन आपलं वय 1 महिन्याचं झाल्यानंतर तो रवी त्याच्या पुढच्या राशीमध्ये निघून गेलेला असतो. म्हणजे त्या राहू सोबत रवीचं जे कॉम्बिनेशन तयार होतं ते फक्त 1 महिन्यासाठी असतं की नाही. मग आम्ही त्याला आयुष्यभर ग्रहण योग म्हणून चोपत बसतो. आता हे चोपणं कोणाच्या पदरात पडतं, तर कर्मकांड करणाऱ्यांच्या. त्याचा विरोध नाही आहे आम्हाला, पण जो चुकीच्या अर्थानं त्यांनी जी कुंडली शास्त्रामध्ये जे लादलेलं आहे किंवा घुसवलेलं आहे त्याचा विरोध आहे, आणि स्पष्ट उघड विरोध आहे. 1 महिन्यानंतर तो रवी पुढच्या म्हणजे
राशीमध्ये निघून गेलाय ना, म्हणजेच राशी बदलली म्हणजे त्यांनी स्थान बदललं. असं धरून चालू की रवी लग्नस्थानामध्ये आहे. तर लग्नस्थानामध्ये आता तिथे रवीची गती आपण पाहिली, एका महिन्याला एक राशी बदलतो. राहू काय करतो, तर राहू साधारण 18 महिन्याला एक राशी बदलतो. मग तिथे असंही होऊ शकते की नाही, म्हणजे शक्यता कुठल्याही आपण म्हणजे गृहीत धरू शकतो. आपला जन्म म्हणजे त्या एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला त्यावेळेस जन्म झाल्या किंवा जन्माच्या दिवशीच तो राहूनी ती राशी बदललेली असू शकते की नाही, किंवा 2 दिवसांनी त्याने राशीच बदलली राहूनी. पण कुंडलीमध्ये तुम्ही काय मार्किंग केलं, तर रवी आणि राहू एकत्र आहेत, ग्रहणयोग आहे. कारण राहू क्लॉकवाईज जातो ना, आणि इतर सगळे ग्रह अँटी क्लॉकवाईज जात असतात. असं जरी झालं तरी सुद्धा राहू व्ययात गेला की नाही, अगदी 1 दिवसात 2 दिवसात 1 महिन्यात धरा, म्हणजे रवी तिथे किती दिवसापासून होता किंवा किती दिवसानंतर बदलला, हा त्या कुंडलीमधला प्रत्यक्षामध्ये पाहिलेला तो जो क्रमवारी आहे, काय म्हणतात त्याला, ती त्यांची कालनिर्णय जो करायचा आहे तो त्या वेळेनुसार आपण पाहू शकतो ना. पण नाही, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं ठेवायचं नसतं. आम्हाला फक्त रवी राहू केतू किंवा चंद्र राहू केतू सापडले की ती ग्रहणयोग, आणि तेही आयुष्यभर. मग तुम्ही कधीही त्यांच्याकडे पत्रिका घेऊन गेलात, कोणाकडे, जे ज्योतिषाचा आधार घेऊन कर्मकांडाला बोलतात ना, आपल्याला त्या कामाला लावून टाकतात, त्यांना तेच पाहायचं असतं फक्त कुठले योग अशुभ योग ठरतायत आणि त्याचे म्हणजे झालेले आहेत जन्माच्या वेळेस. हे पाहिलं जात नाही की तो रवी किंवा तो चंद्र राहू केतू त्या जन्म नक्षत्राला कसे ठरतायत. सुरुवातीला म्हटलं ना, मूळ वास्तव ज्योतिषीय कुंडलीशास्त्राचं वास्तव म्हणजे जन्म नक्षत्र गोचर आहे. कारण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेतील प्रत्येक प्रसंगातील शुभ अशुभते म्हणजे परिणामातील शुभ अशुभता ही जन्म नक्षत्र गोचरीनुसार ठरत असते. आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे, ते कोणी नाकारू शकत नाही, हे अनुभव सिद्ध आहे. तर तो रवी किंवा तो चंद्र किंवा तो राहू केतू तुमच्या जन्म नक्षत्रानुसार तुम्हाला शुभ ठरतोय की अशुभ ठरतोय हे पाहायला नको. त्याच्या पुढे जाऊन अजून तो चंद्र किंवा तो रवी कोणाच्या नक्षत्रात आहे त्यावेळेस, जन्माच्या वेळेस ते कोणत्या नक्षत्रामध्ये होते. राहू केतू चंद्र रवी चौघांचे म्हणजे जो ग्रहणयोगामध्ये जो पॅटर्न समोर येतोय, तर त्या दोन्ही ग्रहांची नक्षत्र कुठली कुठली आहेत हे पाहणं गरजेचं आहे की नाही. कारण मुळात ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना फलित नाही आहेत, ग्रहांना कारकत्व आहेत. ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामध्ये ग्रहांना कारकत्व आहेत, फलित नाहीत. ग्रहांची कारकत्व फलित रूपाने समोर येताना त्याचा मूळ आशय हा त्याच्या गोचरीतल्या नक्षत्रानुसार असतो, फलितातला आशय. त्याला सहकार्य कोण करत असतं, तर त्या नक्षत्राच्या कुठल्या चरणातून जात आहे आणि त्या चरणाचा स्वामी कोण आहे, आणि ही त्रिकूट कुठल्या राशीतून चालले त्या राशीचा स्वामी कोण आहे, असे म्हणजे आम्ही ह्याला फलित पंचांग म्हणतो. फलित पंचांग काय, एक ग्रह, दुसरं नक्षत्र, तिसरं नक्षत्र स्वामी, चौथं नक्षत्र चरण स्वामी, पाचवं राशी स्वामी. ह्या 5 जणांच्या एकत्रित सहभागातून फलित समोर येत असतं. त्याच्या आणखीन पुढे जाऊन विचार करा, ग्रहाचं तत्व आणि नक्षत्राचं तत्व ही वेगळी वेगळी असतात, एकही येऊ शकतात. आजचा समजा विषय घ्यायचा म्हटला
तर काय विषय घेऊ आपण, असाच विचार करू. गुरु. आत्ता गुरु कुठे आहे, तर तो आहे वृषभेला. ठीक आहे. गुरु हा चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात आहे आणि त्याच रोहिणी नक्षत्राच्या तो 3ऱ्या चरणात म्हणजे बुधाच्या चरणात आहे आणि वृषभ राशीला आहे म्हणजे शुक्राच्या राशीला आहे. म्हणजे इथे गुरुची फलितं कशी मिळत आहेत, तर गुरु, रोहिणी नक्षत्र, चंद्र, बुध आणि शुक्र. आता ह्या फलित पंचांगामध्ये, माफ करा, आपण एक काम करू, म्हणजे हे तुमच्या लक्षात घ्याच, पण आपण आता ग्रहनियोगाचा विषय घेतला होता ना आम्ही. तर राहू कुठे समजा सध्या आता, तर तो राहू आहे मीनेला. राहू कोणाच्या नक्षत्रात आहे, तर गुरुच्या पूर्व भाद्रपद नक्षत्रात आहे आणि त्या पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या 4थ्या चरणात म्हणजे चंद्राच्या चरणात आहे. म्हणजे चरणस्वामी चंद्र आहे आणि कुठल्या राशीला आहे, तो गुरुच्याच मीन राशीला आहे. इथे आता प्रत्येक 2.5 दिवसांनी चंद्र राशी बदलतो की नाही, मग ह्या राहू सोबत चंद्राचं किती वेळा ग्रहणयोग होईल हो? म्हणजे राहू तिथे असताना 18 महिन्यामध्ये किती वेळा त्याचा ग्रहणयोग येईल त्याच्याबरोबर? तो कायमस्वरूपी राहणार आहे का? नाही ना, कारण चंद्र 2.5 दिवसाला बदलतोय. आता रवी कुठे आहे समजा, आता रवी कुठे आहे तर कुंभेला आहे. तो रवी कोणाच्या नक्षत्रात आहे, तर तो साधारण आहे राहूच्या शततारका नक्षत्रात. म्हणजे आजची तारीख 26 आहे शिवरात्री म्हटल्यानंतर. तर 25 तारखेपर्यंत रवी कुठे होता, तर रवी शततारका नक्षत्रामध्ये राहूच्या आणि 2ऱ्या चरणात म्हणजे शनीच्या चरणात होता. इथे आता हे चरण म्हणजे राशी बदलल्यानंतर तो समजा राहूला जाऊन मिळेल ना, मग तिथे तो 1 महिना असेल. त्या 1 महिन्यामध्ये रवी 2.25 नक्षत्र भोगणार की नाही, म्हणजे जवळजवळ 3 नक्षत्र आणि 9 चरण. मग ह्यांची जी फलिताची स्वरूप आहे, राहू आणि रवीचं वैयक्तिक आणि राहूचं वैयक्तिक, याची सरमिसळ होऊनच तुम्हाला फलित मिळणार आहे की नाही. बरं, ती फलित मिळणार कशावरती आहेत, तर त्या मीनेला गेल्यानंतर तुमची जन्मलग्न कुंडली कशी आहे, म्हणजे कुंडलीचं जन्मलग्न कोणतं आहे, त्या लग्नानुसार मीन राशी ज्या स्थानामध्ये येत असेल त्या स्थानामध्ये तो ग्रहणयोग होणार आहे की नाही. आणि तो ग्रहयोग दर 3 दिवसाने त्याचं स्वरूप बदलतंय. महिन्याभरानंतर तो ग्रहणयोग संपतोय. चंद्राचा तर 2.5 दिवसामध्ये संपतोय, म्हणजेच दर 6 दिवसाला त्याचं स्वरूप बदलते ग्रहणयोगाचं. आता मीनेला रवी आहे, राहू आहे, त्याच्या समोरच कोण, केतू आहे. म्हणजे इथे रवी सोबत गेल्यानंतर पुढे साधारण तोच रवी केतू सोबत पण असणारच की नाही. दर 6-7 महिन्याला राहू केतू सोबत रवीचं कॉम्बिनेशन घडत राहणार आहे. मग प्रत्येक वेळेस तुम्ही ग्रहण शांती कराल का? मुद्दा लक्षात येतोय? अहो, त्या रवी ज्या नक्षत्रात आहे ते नक्षत्र तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये तुम्हाला कसं ठरतंय, म्हणजे मुळात रवी कसा ठरतोय. आता तुला एक छान उदाहरण देतो. ग्रहण योगाची हवा काढण्यासाठी एक उदाहरण लक्षात घ्या. आता आपण केतूचं उदाहरण घेऊ. म्हणजे केतूची जी जन्म नक्षत्र आहेत त्याचे, केतूच्या जन्म नक्षत्राला रवी हा विपत्तकारी आहे, अशुभ आहे. पण राहू हा साधक आहे. म्हणजे आता सध्याचा रवी हा साधक नक्षत्रामधून गोचर करतोय की नाही. बरं, तो कोणाच्या चरणामध्ये आहे, तर 2रं चरण आहे शनीचं. अश्विनी नक्षत्राला, मघा नक्षत्राला किंवा मूळ नक्षत्राला, केतूच्या नक्षत्रांना
राहू हा साधक ठरतो आणि शनी हा मित्र ठरतो. म्हणजे शनीच्याच राशीला आहे, चरणस्वामी शनी आहे, जे कुंभ राशीला आहे ना रवी, आणि राहूच्याच शततारका नक्षत्र आहे. म्हणजे इथे फक्त फलित पंचांगामध्ये फक्त 20%, 100%पैकी किंवा एक पंचांगापैकी एक अंग फक्त अशुभ ठरते, रवीचं स्वतःचं विपत्तकारी. असंच प्रत्येकानं आपल्या जन्म नक्षत्राची जर ठेवण पाहिली, म्हणजे मला विपत्तकारी कोण आहे, प्रत्यरी कोण आहे आणि वधकारी कोण आहे, त्याची जोड जर इथे आपण लक्षात घेतली तर काय समोर येतं? मुद्दा लक्षात येतोय का? जे चाललंय ते अतिशय भयंकर करून ठेवलेलं आहे, आणि हे आत्ताचं नाही आहे, पिढ्यानपिढ्यापासून समस्त समाजाला ह्याच्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे. ह्याच शांतिकर्मामध्ये, नको त्या शांतिकर्मामध्ये. शांतिकर्म गरजेची आहेत, आम्ही वारंवार सांगतोय शांतिकर्म गरजेची आहेत, पण कधी आपण ज्योतिषीय कुंडलीशास्त्र पाहतो म्हणजे आपण त्या जे कुंडलीचं काल निर्णय लक्षात घेतो की नाही. मग त्यानुसार जर आता साधारण पुढच्या 1-2 दिवसामध्ये जर रवी आणि राहूचं ग्रहण योग होत असेल, त्यावेळेस जर आपलं कुठलं कार्य असेल आणि त्या कार्यामध्ये तुम्हाला दुर्दैवानं तुमच्याच जन्म नक्षत्राला राहू किंवा रवी हे अशुभ ठरत असतील, तर मात्र तिथे तुम्ही त्या पिरियडमध्ये, त्या कालावधीमध्ये तुम्ही जर ग्रहण योगाची शांत केली तर तुम्हाला नक्कीच त्या नकारात्मक ऊर्जेतून सहाय्य मिळेल. पण उठसूट कधी पण नाही ना हो. ज्या कालावधीमध्ये जी घटना घडतीये, की जे कॉम्बिनेशन तयार होते, त्याच वेळेस तुम्ही ते करू शकता की नाही? का फक्त कुंडलीमध्ये ते एकत्र दिसले म्हणजे झालं, ग्रहणयोग सुरू म्हणजे लागू झाला, आणि तो कधीही एक तर महाभाग अशी आहेत, म्हणजे अनुभवास आलेले आहेत, समोर आले, बरेच क्लायंट सांगतात जन्माच्या वेळेस केली होती आम्ही ग्रहणयोग शांती, तर ते महाभाग सांगतात अहो नाही, त्यांनी बरोबर नाही केलेली बहुतेक, म्हणून तुम्हाला हा त्रास होतोय. अरे भल्या माणसा, त्याला जन्म घेऊन त्याच्या आयुष्याची आता 35 वर्ष ओलांडलेली आहेत, 35 वर्ष तोच ग्रहणयोग तुम्ही तिथे बांधून ठेवलाय का त्या कुंडलीच्या स्थानामध्ये? किती मूर्खासारखं लोकांना फसवण्यात चाललेलं आहे. ग्रहण योगावर लक्षात आलं ना, ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामध्ये पंचांगाचा थेट तसा काही संबंध जुळत नाही. भरपूर लिहून ठेवलेलं आहे. अगदी हेच सगळे महाभाग सांगत असतात, अहो ग्रंथात लिहून ठेवलेलं का चुकीचं आहे का? मग ते वेडे होते का? तुम्ही शहाणे आहेत का? अहो साधा सिंपल डोळसपणाने सद्विवेक बुद्धीने विचार करा की आज आपण जी परिस्थिती भोगतोय किंवा ज्या घटना प्रसंगांना सामोरे जातोय, ती घटना प्रसंग निर्माण कोणामुळे झालेत, कुठल्या ग्रहस्थितीमध्ये झालेत, ती ग्रहस्थिती पाहायला नको? 10 वर्ष, 20 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष जुनी ग्रहस्थिती बघून त्याच्यावर तुम्ही आत्ता उपाय करताय, काय अर्थ आहे त्याला? आणखीन गमतीचा भाग लक्षात घ्या, म्हणजे कसे लोकांना शेंड्या लावलेल्या आहेत. कुठल्याही प्रश्नाचं कार्यकारी म्हणजे कार्यकर्ता कोण असतो कुंडलीमधला, तर त्या स्थानातली जी राशी स्वामी आहे तो असतो, त्याला भावेश म्हणतो आपण. तो तुमच्या कुंडलीमध्ये कसा आहे आणि आत्ता त्याची वर्तमानात पोझिशन कशी आहे, ह्यानुसार त्याची फलितं पाहिली जातात, की नाही गंमत? जन्माच्या वेळेस जी अस्थिर ग्रहस्थिती होती तिला तुम्ही म्हणजे तिला रशी टाकून किंवा तिला बांधून तुम्ही ते आयुष्यभर चोपत बसताय त्याला.
का ना लोक तुम्हाला नावं ठेवणार, का ना लोक ह्या ज्योतिषशास्त्राला नावं ठेवणार. ही सरळ सरळ फसवणूक झाली की नाही. तुम्ही ज्या शांत्या करता, तुम्ही नाही, तुमचे बाप पण त्याची ग्रहस्थिती बदलू शकत नाही. कारण त्या व्यक्तीला जी ग्रहस्थिती घेऊन आलेला आहे, जे तो वर्तमानामध्ये ज्या ग्रहस्थितीला सामोरे जायचं त्याला जायचंच आहे. खुद्द परमेश्वर पण त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. मुद्दा लक्षात येतोय. असेच मुद्दे आपण घेऊन येऊया आता इथून पुढे. आता इथे थांबूया. 5 मिनिटं जास्त मोठा झालाय व्हिडिओ, तर थांबूया इथे. व्हिडिओला म्हणजे विषय आवडला असेल, मुद्दा कळले असतील छानपैकी, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हेच प्रबोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्याला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थांबूया इथे. ओम नमः शिवाय. नमो आदेश. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये हाच विषय घेऊन पुढे येऊया.